15 जानेवारीच्या नंतर मराठा समाजाचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे। तर 7 दिवसांमध्ये सर्वेक्षण पूर्ण करून विश्लेषण केलं जाणार असल्याचे सुद्धा सांगितलं जात आहे। 15 फेब्रुवारीपर्यंत सरकारला अहवाल देण्याची तयारी सध्या सुरू आहे। राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुंबईमधल्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आहे। आणि याविषयी बोलूयात, ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय अधिकची माहिती आहे या सर्वेक्षणाविषयीची? कारण 15 जानेवारीच्या नंतर हे सुरू होईल, 7 दिवसांमध्ये हे सगळं सर्वेक्षण पूर्ण करावं लागणार आहे। बरोबर आहे। काल राज्य मागासवर्ग आयोगाची जी मुंबईमध्ये नरिमन पॉइंट परिसरामध्ये बैठक झाली, त्यामध्ये या सगळ्या विषयांवर चर्चा झालेली आहे आणि त्यामधून असे संकेत मिळत आहेत की मराठ्यांचं सर्वेक्षण हे 15 जानेवारीपर्यंत केलं जाईल, 15 जानेवारी नंतर केलं जाईल। त्याला एकूण जो कालावधी आहे तो 7 दिवसांचा देण्यात आलेला आहे। पुढच्या 15 फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारला जो अहवाल अपेक्षित आहे सादर करणं राज्य मागासवर्ग आयोगाकडून, तसा विचार राज्य मागासवर्ग आयोगाकडून केला जातोय। कालच्या बैठकीमध्ये गोखले इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांसोबत देखील राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांनी चर्चा केलेली आहे। गोखले इन्स्टिट्यूटची एक महत्त्वाची भूमिका आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये। ते ऑनलाईन सॉफ्टवेअर तयार करून देणार आहेत, ज्याच्या माध्यमातून अगणक संपूर्ण राज्यात मराठ्यांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत। बघावं लागणार आहे 15 जानेवारी नंतर जे सर्वेक्षण केलं जाईल त्याच्यासाठी सरकारकडून कशा पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं जात आहे। सॉफ्टवेअरची जी जबाबदारी गोखले इन्स्टिट्यूटला दिली आहे ती कशा पद्धतीने पूर्ण केली जाते आणि साधारण किती दिवसात हा अहवाल तयार होऊन सरकारकडे तो सादर केला जातो। अपेक्षा आहे 15 फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारला राज्य मागासवर्ग हा अहवाल देईल, तसा काल बैठकीमध्ये प्राथमिक स्तरावर चर्चा झाल्याचा भाग समोर येतो। अगदी धन्यवाद ज्ञानेश्वर या माहितीसाठी।